हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो वेलकम टू द न्यू ब्लॉग. आणि आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टीचा दिवस इज इक्वल टू कामाचा दिवस, कारण आज आम्हाला घरातलीच बरीचशी कामं करायची आहेत. प्रिव्हियस ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही शिफ्टिंग वगैरे केली आहे सगळ्या नवीन घरामध्ये. तर मला ॲक्च्युली तो ब्लॉग खूप आधी टाकायचा होता, पण मला असं वाटलं दिवाळीचे ब्लॉग्स आधी जायला पाहिजेत म्हणून मग तो ब्लॉग राहिला खरं तर. पण ठीक आहे, आता मी घराशी रिलेटेड ना सगळ्या गोष्टी हळूहळू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, कारण हे घर अजून पूर्ण आमचं लावून नाही झालेलं. म्हणजे बेसिक जे एव्हरीडे लागतं सामान, म्हणजे कपाटं लावून झाले, बेड लावून झालाय, बाकी सगळ्या गोष्टी तर आहेत जागच्या जागी. किंवा आता किचन मम्मी येऊन गेले तर किचन सेटल झालंय चांगलं, पण ओव्हरऑल थोडंसं डेकोरेट करायचं बाकी आहे घर. आणि हे दिसतंय तुम्हाला इथे सामान कुठे? हां, हे जे सामान आहे इथे थोडंसं सामान डंप केलेलं आहे मी, त्याचं काही अजून मार्गी लागलेलं नाहीये. बरंचसं सामान मी इथे बेडरूमला, बाल्कनी नाही म्हणू शकत, हाफ विंडो आहे आणि इथे असतं ना त्या साईडला स्पेस आहे भरपूर, म्हणजे मी दाखवेन असतो आधीच्या शिफ्टिंगच्या ब्लॉग मध्ये आय थिंक मी ते शेअर केलंय. सो बरंचसं सामान तिथे डंप करून ठेवलं. तर आज आता आम्ही चाललोय मार्केटला. माझा मॉप खराब झालाय, त्याच्यामुळे लादी पुसताना खाली बसून पुसावी लागते, तर ते आणायचंय मार्केटमधून. आणि आम्ही आज प्युरिफायर लावणार आहोत. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आहेत, कारण आम्ही आता हे सततच पाणी विकत आणणं नको वाटतं. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्हाला आज एक व्हिडिओ शूट करायचा आहे दोघांना. त्याला आय थिंक उशीर होईल, कारण आता दिवस असा जाईल. लेट सुरू झालाय खरं तर, ही काही मॉर्निंग नाही आहे. 11-12 वाजून गेले. तर चला आजचा दिवस सुरू करूया. सो मी हे घालते, हा टॉप माझा गो टू टॉप आहे. आयुष्यात काहीच घालायला नसलं की मी हे घालते. म्हणजे आता माझ्याकडे घालायला काही नाही असं नाही आहे, खूप आहे घालायला, पण इस्त्री केलेलं काही नाही. हे छान आहे, इस्त्रीची गरज नाही लागत. आणि ही बीस क्लबची पॅन्ट आहे आणि इतकी सुंदर, याला फ्लेअर आहे असा खाली, खूप छान पॅन्ट आहे. सो मी ही पण माझ्या गो टू पॅन्ट्स आहेत असं समजा. म्हणजे ही एक माझ्याकडे आहे आणि एक ब्लॅक आहे याच्यामध्ये. खूप कम्फर्टेबल पॅन्ट्स आहेत या. येऊ देत आता काय पर्याय नाही. अरे हा हो ना, भरपूर. हे शपथ लावायला पाहिजे होते मी एक विंडो ओपन. सो ज्यांना रोज डेनिम आवडत नाही किंवा कम्फर्टेबल वाटत नाही त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करेन तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर. आता रेडी होऊया छान. मॉइश्चरायझर लावलेलं ऑलरेडी जेव्हा मी आंघोळ केली तेव्हाच. सनस्क्रीन लावते आणि बाकीचं आवरूया. फरक पडतो लगेच. हा दिसतोय पसारा तुम्हाला? कसं आवरलं हे दाखवायला व्हिडिओ चालू केला. आणि पसारा हे आवरायचंय घरी आल्यानंतर. आणि आता छान आवरून झालंय मस्त. आता निघतोय आम्ही आणि मार्केटमधून आलो की घरातली कामं करून घ्यायची. गुड्डीचा मिरर पण लावायचा आहे, ड्रिलची पण काही कामं करायची. ड्रिलिंग हे काय असतं? ड्रिलिंगची काही कामं करून घ्यायची. आपल्याला फ्रेम्स पण लावायला पाहिजे असं मला वाटतं. कधी करायचं ते? हॉलमध्ये लावायचे. मला ब्रुनोच्या फोटोचं आणि याचं मी एक गोष्ट करणार आहे, ती नंतर शेअर करेन. मी या ब्लॉगमध्ये नाही दाखवत किंवा सांगत नाही मी तुम्हाला आता ह्या ब्लॉगमध्ये. सो ते पण मी करणार आहे पुढे जाऊन. चला. Later that same evening. अंधार पण झाला. आज सुट्टीचा दिवस आहे म्हणून 4 कामं होतील आणि कसं आपल्याला छान वेळ मिळेल वगैरे असं काय काय वाटलेलं मला, पण काहीच झालेलं नाही आहे काम. म्हणजे झालं आहे ॲक्च्युली, पण अंडू कामं करण्याचाच अख्खा वेळ गेला आहे. संपला ना ॲक्च्युली. 7 वाजले. कसं काय म्हणजे काय कळतच नाही आहे मला. आता त्यांनी बाथरूममध्ये, म्हणजे जो कॉमन वॉशरूम आहे तिथे ते हे लावायला लावलं, हुक्सवाला जो येतो ना बाथरूममध्ये. काय बोलतात त्याला, कपडे अडकवायचं? हँगर नाही हो, हँगर बोलतात त्याला. सो ते हा मग तेच बोलले. हुक्स पण काय, हुक्स फक्त होल्डर, कपड्यांचा होल्डर. सो त्यांनी आता बाथरूममध्ये ड्रिल करायला लावलं आहे. त्याच्यानंतर आम्हाला गुड्डीच्या रूममध्ये मिररसाठी ड्रिल करायचं आहे. आणि कपडे वाळत घालायचं ते जे येतात हुक्स ते पण लावायचे आहेत आमच्या विंडोच्या इथे.
कारण म्हणजे माझ्याकडे आहे ड्रायर स्टँड कपड्यांसाठी, पण तो असेंबल करता येतो ना. असं आम्ही शिफ्टिंगच्या वेळेला तो खोलला होता आणि त्याचे जे स्क्रू होते छोटे छोटे ते आता अतिसुरक्षित झालेत. तर एक तर ते कचऱ्यात गेलेत किंवा वो राज भी उसी के साथ चला गया असं झालंय ते. सो इथे आम्ही या रूम मध्ये अशा लिव्हिंग रूमच्या बाल्कनीत दोऱ्या लावल्यात आणि आमच्या बेडरूमच्या विंडोला पण लावायला पाहिजेत असं आम्हाला वाटतंय आता. सो आता ते करायचंय. संपत आला दिवस. आम्हाला आता व्हिडिओ पण शूट करायचा होता. कधी करायचा व्हिडिओ? जागणार तुम्ही. मला एक ते चॅलेंज व्हिडिओ करायचा होता. रील बनवायची आहे, कपल चॅलेंज. इकडे बघा फेसबुक माझी काय हा काम करून देत नाही आम्हाला. बघा हो जरा ब्रुनोचा पाय पडला असता. गेट आउट. सो ही गुड्डीची रूम आहे आणि इथे मिरर लावायचा आहे तिच्यासाठी. सो ह्या वॉलला इथे मिरर येणार आहे, हा वाला. आता मी ते ड्रिल करणार. पट्टी काय नाही भरून ठेवलं तुझ्याकडे. हे तुझ्याच याचं आहे, ग्लासचं आहे. हे एक शोधायला उलथा पालत केलेली आहे घराची ह्याच्यासाठी. हे कुठे कुंपण? कुंपण कुंपण रोपण घे. मग ते कुठे लावायचं? ओ मेस्त्री. आम्ही आता हे चालू आहे ना काम. येते तुम्हाला आवाज? सो मी दरवाजा बंद केलाय आणि ब्रुनो खूप बॉल आणून देतो 17 वेळा आणि त्याचं असं झालं की माझीच खेळा सगळ्यांनी आणि तुम्ही तुमची कामं ठेवून द्या. सो आता मी तुम्हाला दाखवते की त्याला हे कसं दार उघडता येतं. चॅलेंज, ब्रुनोज गॉड चॅलेंज बघूया आता आपण. आणि मी असिस्टंट आहे इथे मेस्त्रींबरोबर. खोटी आहेस तू. एवढा आता आले मोबाईल घेऊन आणि अरे नाही खोटी आहे. नाही पाहिजे तुझ्या मुलाचं. मी माझा टॅलेंटेड नवरा दाखवेल. गुड बॉय. मी प्रूव्ह केलंय की मीच असिस्टंट आहे. पावणे 9 झालेत आयुष्यात. सर दिवस संपला. कुठे प्लास्टिक? सावकाश. बरोबर आहे. लोकांना असं वाटेल बघून की मी बाल्कनीतच राहते की काय, पण मला खूप आवडतं इथे बसायला. तर आता मी त्यांना सांगत होते की आपण उद्या सकाळी करूया राहिलेलं काम. म्हणजे जे आम्हाला आता किचनमध्ये ड्रिल करायचं आहे ना, काय हो आपलं प्युरिफायर लावायचं आहे. पण ते बोलतात की नाही आताच करूया, सकाळवर नको ठेवूया काम असं तसं. खूप आवाज येत असेल का यात? समोर मी फॅन समोर बसली. आताच करायला चालू करतोय आम्ही. मला तर खूप बोर व्हायला लागलं लगेच. आमचा व्हिडिओ राहतोय बहुतेक आज. नाही जमणार. जमेल का? व्हिडिओ राहतोय म्हटलं बहुतेक आपला, कारण त्याच्यानंतर थोडं थोडं घर पण आवरायचं. तसं तिथेच मेजरमेंट घ्या. तेच मी बोलते की ते नेऊ नका. अरे चांगल्यासाठी बोलते मी. तिथे किचनमध्ये आता घेऊन जायचं आणि मला कपडे घडी करून ठेवायचे आहेत थोडेसे. मशीन लावायची आहे, त्याच्यानंतर भांडी घासायची आहेत. आज आम्ही बहुतेक शॉर्टकट काहीतरी जेवणार, डोसा वगैरे बनवू. डिनरचं एकदम शॉर्टकट काहीतरी बनवणार. फ्रेम्स पण लावायचे आहेत ह्या वॉलला. ते पण काम बाकी आहे आयुष्यात. ही लिपस्टिक कशी छान वाटते ना. मार्सची एक बुलेट लिपस्टिक आहे. ही गुडीने नवीन घेतली आहे. छान दिसते. काय करताय? तिकडे घेऊ. इथे असं होईल. आणि पाईप अरे इनलेट जास्त लांब नाही होणार ते. इथे तर त्याचा एक आउट येतो एवढंच होईल नाही. ठीक आहे. तर तुम्ही ते पेनाने मार्क करून आणलंय. जीनियस. माझा नवरा जीनियस. स्वच्छ करून झाला व्हिडिओ करायला. जास्त मला म्हणजे मला आता शंका आली ना की इकडून पाणी, जर पाणी गेलं तर बंद होईल का. मला गोपी वेदाली गेली. तिने लॅपटॉप उचलेला की टीव्ही उचलेला? लॅपटॉप टीव्ही. टीव्ही कसं काय ती बेसिन मध्ये? अरे पण तिने बेसिन नाही, ती बादलीत
बादलीत घालून धुवत होती ना गोपी. बेसिन खाली. मला तशी फिलिंग बेसिन खाली नाही, नळाखाली. असं स्वच्छ केलं बघा मी. वाव, मला कळत नाही हा पिवळेपणा का आला असेल, कारण इकडचं क्लीन झालंय आणि हे असं येल्लो काय होतंय, का होत नाहीये ड्रिल. मला असं वाटतं की ह्या टाइल्स वरती होतच नसेल का. हा, बेल चालू आहे ना. बेल चालू आहे का, म्हणजे आवाज येईल असं आपल्याला. मला तर खूप असं स्ट्रॉंग फिलिंग येते की कंप्लेंट करणार आहे तुमची. मी यांना म्हणते की आपण उद्या करूया हे सगळं, पण म्हणजे सकाळी करूया असं मला वाटतं. ते नाही ऐकत आहेत माझं ॲज युजल, आणि विचारतात बेल चालू आहे का बघून ये, म्हणजे कोणी कंप्लेंट केली आलं विचारायला तर. एक तर आमचं इंटरकॉम पण बंद आहे. मिशन हॅज बीन अबॉर्टेड असं बोला. मिशन हॅज बीन अबॉर्टेड. तर आता आम्ही हे कॅन्सल केलं आहे, म्हणजे ड्रिल करणं कॅन्सल केलं आहे आत्ता. उद्या सकाळी करूया हॉस्पिटलला जायच्या आधी, कारण आता खूप आवाज होता. आणि आमचे किचन असे लागून आहेत, म्हणजे आमचे जे नेबर आहेत त्यांचं किचन आणि आमच्या किचनची ही हे जे ड्राय एरिया आहे आमचा आणि बाजूवाल्यांचा, तो असं लागून आहे. सो मला कधी कधी आवाज येतो त्यांच्या किचनमधून. हो, ते पण उद्याच करूया. हे पकडा, केस कसे झाले पण माझे, ते पण उद्याच करूया. जे बाल्कनीत लावायचं आहे ते पण, आणि किचनचं पण उद्याच करूया. कारण आता वाजलेत 9:30, अजून जेवणाचा काही पत्ता नाही. म्हणजे आम्ही डोसाच करणार आहोत, पण तरी काय हो लवकर उठ सांगत होतो. आणि 1 वाजता कोण उठलं? 1ला उठले तुम्ही, बोला मग. सो आम्ही आता छानपैकी चटणीची तयारी करतोय. चटणी आणि हे शेंगदाणे मी फ्राय करणार आहे, खोबरं शेंगदाण्याची चटणी. आणि हे आयडीचं बॅटर यूज करते मी मोस्टली जेव्हा मी घरी बनवत नाही पीठ. आता मी डोसा करणार आहे आणि असं पीठ घेतलंय आणि ह्याच बाजूनी लाईट आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं काहीतरी वियर्ड अँगलनी शूट करायला लागतं. मला खूप छान डोसा करता येतो बाय द वे. थँक्स. मोठ्यात बोलू शकता तुम्ही. मिरची ऑर्डर केली आहे आम्ही. हे करून घेतलंय आता. ह्याच्यामध्ये खोबरं आहे, भाजलेले शेंगदाणे आहेत. माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट होता पण मी विसरले, फ्रीज मध्ये आहे. छान दिसतंय. छान झाले सगळे डोसे, पण शेवटचा डोसा गणलाय. मी जेव्हा हॉस्टेलला जायचे तेव्हा काही पण काम असेल, लेट झालं, कुठे बाहेर गेलं, किती आवाज करते बघा होती. तर आमचं एक कम्फर्ट फूड किंवा पटकन होणारी गोष्ट म्हणजे खिचडी होती. लग्न झाल्यापासून तो त्याची जागा डोशाने घेतली. डोसा नाही घेतली, डोशानेच बोलायचं ना. आता आम्ही कुठून बाहेरून आलो, आता काही काम करतोय म्हणून सागर संगीत बनवायला वेळ नाहीये. डोसा काहीतरी खावंसं वाटतंय, डोसा. ते वाटलं मला. सांबार चटणी ते लावावं. कॉपीराईट येईल का? आमचं आता झालंय खाऊन, म्हणजे माझं तरी. आणि आज आम्हाला जो व्हिडिओ शूट करायचा होता ते तर राहिलं, कारण आता नाही जमणार, खूप लेट झालं ऑलरेडी. तशी आम्ही बरीच कामं केल्यात, तर मला काय असं रिग्रेट नाही होते. उद्या परवा नंतर काहीतरी करता येईल शूट. सो मला तुम्हाला विचारायचं होतं की
कसं वाटतंय तुम्हाला की एवढी तुमची वाईफ छान कुक आहे? हा अँगल चांगला आहे. बोला, कसं वाटतंय तुम्हाला? मस्त वाटत. एवढंच एकच वाक्य? माझ्या मन लावून खाण्यावरून समजलं नाही. मी तुम्ही कसं मन लावून खाताय दाखवा तरी, कसे मन लावून खाताय ते, चाटून पुसून खाताय ते. आणि आम्ही येताना म्हणजे घरी येताना मार्केटमधून सँडविच खाल्लेलं, त्याच्यामुळे इतकी भूक नव्हती. नाही तर लोकांना वाटेल 2 डोशावरती नवऱ्याला जगवतेस, तर असं नाहीये मित्रांनो. आम्ही खाऊन आलोय सँडविच. 2 आम्ही अजून घेतले. मोठा बनवते मी डोसा, काय असा छोटासा नाही बनवत, पातळ नसतो. कसं मी जाड बनवते ना डोसा. सो असं आहे. कसं वाटलं तुम्हाला? स्वतःला बघू नका, सांगा मला माझा डोसा आवडला की नाही तुम्हाला, सांगा. खूप आवडलं, खूप. डोसा नाही, चटणी. चटणी, डोसा नाही आवडला. डोसा पण म्हणजे डोशाचं काय, त्याचं पीठ रेडीमेड असतं, चटणी छान बनवली असं नाही वाटत. मला तर नाही वाटत, पण तुम्हाला वाटतंय. सहसा गेला आजचा दिवस. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. सो मी तर आता खूप एक्सायटेड आहे, कारण आता मी रोज ब्लॉग करणार आहे. हळूहळू मी कॅमेऱ्यात बघायला पण शिकेन गाईज. मला अजून प्रॅक्टिस नाही आहे. मी स्क्रीनवर बघत राहते, तिकडे बघत राहिले की मला असं वाटतं की मला कळणार नाही फ्रेम वगैरे.